ही भेट घेतल्याशिवाय काही शांत राहणार नाही. कुमुदिनी नाईक, ओ कुमुदिनी नाईक. काका तुम्ही इथे? तुम्ही तर आता नायकांच्या वाड्यावर असायला हवं होतं. ओ रडताय का? काय झालंय? हे बघा, रडायचं नाही, शांत व्हा. मी आहे ना. काका अण्णांनी सगळं ऐकणार मी तुमचं, पण आधी रडणं बंद करा. नाही शोधव तुमच्या डोळ्यात पाणी. 2 दिवसापूर्वी पाहिलेल्या पाटणकर बाई अशा नाहीत, त्या खंबीर आहेत. हो, पण आता सगळं चित्र बदललंय. सगळं ऐकणार आहे मी तुमचं, पण आधी स्वतःकडे पहा. स्वतःची काय अवस्था करून घेतली. तुम्ही आधी आत चला आणि चहा घ्या. नाही, नको, चहा नको. बरं, तोंडावर पाणी मारून तरी घ्या. ऐकणार नाही का काकांचं? चला या. आई, चाय देतोस? देते. हा, गरम करते आणि देते. खाऊ काय देऊ रे बाबा? नाही, काय नको. काय रे, झोप झाली ना रे? बाई, तर जरा जास्त झोप झाली. अरे निवांत झोपला असशाल ना, म्हणून उठूक नाही. आई, कापा किती आहे? सरिता म्हणाला काहीतरी गोड करूचा, नैवेद्य दाखवूचो हा ना. नैवेद्य? अरे तो आपल्या पाठीशी उभो हा ना, म्हणून सगळा चांगला होता. तो कोणाक या घराचा वाईट स्वरूप देऊचो नाही. काय रे, पण त्या नैवेद्य दाखवणारा खय हा? आवडता काय? नाही, झोपला. अजून? हा, बरा नाही वाटत का? अरे काय बोलतोस? ह्या माका तू आत्ता सांगतोस? आई, लय काय नाही. हा, अरे लय काय आणि कमी काय? ह्या बघ, चाय खाऊन झाली ना की हे वडी आहेत ना, ते डब्यात भरून ठेवा. अवसर मी बघून येते ते का. सरिता, गो सरिता. अगो अगो उठू नको. अगो अगो, बरं 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 बरं. बसूच हा ना. बस 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 बस. असं असं. अगो माका वाटलं तू आवरत असशील, पण दत्ता विचारल्यावर कळला तुका बरा नाही हा. काल रातच्यापासूनच मळमळल्यासारखा होता नुसता. चाळवणी लागली हा नुसती. अगो मग रातच्याकच आवाज द्यायचा ना माका. कित्या काळजी करता? एवढा काय झाला नाही या. व्हायचा आराम केलाय ना की बरा वाटत. पोटात दुखता काय? नाही, तरी मी तुका सांगत होते आराम कर आराम कर, पण माझा ऐकता कोण? आराम तरी किती करायचो आहे. आता काही एक बोला नको. हैसर पळान रव आणि काय लागला तर आवाज दे माका. आणि हा, बरा वाटत नसात ना तर डॉक्टरांकडे जाऊन येऊया. नको आहे, बरा वाटतं माका. सरिता, तुझा ना या असाच असता. अगं स्वतःची काळजी नाही तर नाही, जीवाची तरी काळजी घे.
उगाच एकाचं दोन होक नको. आहे काही एक होऊचा नाही मका. तुम्ही असाच ना माझ्या वांगडा. अगो पण काय होक नको ना. डोळ्यातलं पाणी हे दुबळेपणाचं प्रतीक आहे. ज्या बाईनं नवरा गेल्यानंतर अनेक संकटावर मात केली, अण्णासारख्या माणसाला धडा शिकवला, ती बाई एवढी दुबळी असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. काका सगळं संपलंय आता. कधीच काही संपत नसतं. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही तर आपणच सगळं संपवतो. आधी रडणं थांबवा. मला कसं करणार आहे तुम्ही सांगितलं नाही तर. काका तुम्ही वेळोवेळी मला सावध करत आलात, तरी सुद्धा मी अण्णांवर विश्वास ठेवला. हेच चुकलंय माझं. पण लग्न झाल्यानंतर ते लग्न त्यांना मान्यच नाहीये. काय? हो काका, लग्नानंतर मी वाड्यावर गेले होते. ज्या लोकांनी माझा अपमान केला त्याच वाड्यावर मानाने जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं मी. पण अण्णा नाईकांनी विश्वासघात केला माझा. त्याच घरातून मला बाहेर काढलं. माझ्या राहत्या घरात सुद्धा मला राहू दिलं नाही. हो एवढंच काय तर सोंट्यालाही मारून टाकलं. काय सांगताय तुम्ही? हो काका, कारण सोंट्याकडे पुरावे होते, आमच्या लग्नाचे फोटो. पण अण्णांनी त्या पुराव्या सकटच सोंट्याला. काका अण्णांनी फसवलंय मला, विश्वासघात केलाय माझा. ज्या माणसासाठी मी माझं सर्वस्व दिलं त्या माणसाने माझ्याकडनं सगळं काही हिरावून घेतलंय. अण्णा अण्णा कुठं फेडशील ही पाप? पाटणकर बाई, मी इथं नसल्याचा अण्णाने पुरेपूर फायदा घेतलाय. त्याला माहित आहे हे सगळं मी होऊच दिलं नसतं. त्याने बरोबर डाव साधला. अण्णाला माझा मित्र म्हणण्याची मला लाज वाटते. पण तुम्ही मला त्यावेळीच फोन करायला हवा होता. काका केला होता मी तुम्हाला फोन. हो, पण त्यावेळी मी कामामध्ये व्यस्त होतो. पण प्रकरण एवढं गंभीर आहे जर माझ्या लक्षात आलं असतं ना तर त्याच वेळी मी मुंबईहून त्वरित निघालो असतो. काका तुम्ही माझ्या सोबत वाड्यावर चला. तुम्ही सगळ्यांना सांगा की अण्णांनी माझ्याशी लग्न केलंय म्हणून. हा चला काका, तुम्ही चला वाड्यावर. अहो काका तुम्हीच मला न्याय मिळवून देऊ शकता. चला आताच्या आता चला. थांबा पाटणकर बाई, एवढी घाई करून काहीच होणार नाहीये. अहो काका आपल्याकडे वेळ नाहीये. पण ही वेळ सुद्धा योग्य नाहीये. अण्णांचं डोकं बिबट्याच्या वेगानं पळतंय. त्यात तुमचं आणखी नुकसान नको. मग काय करायचं? मी सगळं सहन करायचं? नाही काका, आता मी शांत बसणार नाही. आता मी अण्णांना फासावर लटकवणार. आतापर्यंत अण्णांनी जे काही पाप केली आहेत ना ती सगळी पाप जगाच्या समोर आणणार आहे मी. म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? पोलिसांकडे जाणार आहात? आणि काय सांगणार पोलिसांना? आतापर्यंत अण्णांनी जी काही कृत्य केली आहेत ना ती सगळी मी पोलिसांना सांगणार. काशीला अण्णांनीच मारलंय हे मी सांगणार. आणि पोलीस त्यावर विश्वास ठेवतील? अख्ख्या गावानं पाहिलंय, लोकांनी काशीला मारलंय. पण मग शोभाचं काय? शोभाला अण्णांनीच मारलंय हे मी पाहिलंय. कुठे मारलं शोभाला? माझ्या घरात मारलंय आणि माझ्याच घराच्या ट्रंकेत तिला भरलं आणि त्या ट्रंकेची ना विल्हेवाट लावायला सांगितली चोंट्याला. हे मी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. 100% खरं सांगताय तुम्ही. यातील एकही शब्द खोटा नाही. पण तुमच्याच घरात अण्णांनी तिला मारलं, तुमच्याच घरातील एका ट्रंकेमध्ये तिला भरलं. त्यावेळी तुम्ही काय करत होता? आणि इतक्या दिवसाने तुम्ही हे पोलिसांना सांगताय म्हणजे तुमचाही ह्यात हात आहे असा निष्कर्ष पोलीस काढतील.
त्यांनीच मारलं आणि तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं. हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अण्णांची ओळख आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे काय? कसं पटवून देणार तुम्ही पोलिसांना? तुमच्याकडचे पुरावे उपयोगी नाहीत, किंबहुना तुम्हीच गोत्यात याल. पण माझ्याकडे एक पुरावा आहे. ठीक आहे. हा बाहेर जातास? वडी खाऊन जावा. असाच बाहेर जावचा नाही. आज बांगडो करते. बरं, नाटक सांग आणू. नाथा बाहेर गेलो. तुम्ही चोंगट्या बांगडा पाठवा ना. काय हातो बघा, आज हायसरच जग बोलवते ते का? हा हा, बघतोय, भेटला तर पाठवतोय. सुषमा? होय, तुमची मुलगी सुषमा. आजवर अण्णांनी जे काही केलं ते तुमच्या रूपाकडे पाहून. अण्णांनी हे लग्न नाकारलं, तुमचं आणि त्याचा काही संबंध नाही असं सांगितलं, तरी सुषमा असा पुरावा आहे की जो अण्णा नाकारू शकत नाही. कारण ती तुमची आणि अण्णांची मुलगी आहे. DNA टेस्टमध्ये हे जर सगळ्यांना कळलं तर मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सोपं आहे ना? याने तुमचे संबंध स्पष्ट होतील. तुम्ही त्या वाड्यात जाल, पण अण्णांचं तुम्ही काहीही वाकडं करू शकणार नाही. पण अण्णांनी केलेल्या गुन्ह्याचं काय? त्याचा कोणता पुरावा आहे आपल्याकडे? नाही. पण काही झालं तरी अण्णांना असंच सोडता कामा नाही. बरोबर आहे तुमचं, पण त्याला अडकवायचं असेल तर गुन्हा घडताना पोलिसांना त्याला पकडलं पाहिजे. तसा ठोस पुरावा पोलिसांच्या हातात लागायला हवा. स्वतः पोलीस घटनेचे आय विटनेस होतील असं काहीतरी करायला हवं. पण आता आपण काय करायचं? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? काका, अहो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर तुमची मदत घ्यायला आले मी. मग मला थोडा वेळ द्या विचार करायला. अण्णा जरी माझा मित्र असला ना तरी त्याने उचललेलं पाऊल हे चुकीचं आहे. त्याला आता कोणीच वाचू शकत नाही. थांबा, तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. तुम्ही काहीही बोलायचं नाही. मी बघतो त्याचं काय म्हणणं आहे ते. तुम्ही इथं आहात याचा त्याला अजिबात संशय येता कामा नये. अण्णा, अण्णा, आलो 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 आलो. अण्णा ये बैस. काय झालं? मी ऐकलंय त्या पाटणकर बाई काढलंय ते का घराबाहेर? काय? पण ती एकटी बाई जाणार कुठे?
आहेत नसणार. आणि चोंट्या? पुरावा संपलो. चोंट्याक उभी करणार होती लग्नाचा पुरावा म्हणा. अण्णा फार चुकीचं केलंस तू हे. काय रे, तुका पळको येता? अण्णा, त्या बाईनं शोभाच्या मृत्यूचं काही पोलिसांना सांगितलं तर? ती सांगणार, मग तीच अडकत. तिने काय डोळे झाकून घेतलेले? हं? तिच्या पायी झाला सगळा. आणि ती काय माझा वाकडा करू शकणार नाही. आता भीक मागत फिरता अख्ख्या गावात. ते का कोणी उभे करणार नाही. हं? बरं, आता काही काम आहे का माझ्याकडे? हा, त्या बाईच्या नावावर जमीन केलेला. ही सगळी कागदपत्र फाडून टाक. काय मिळणार नाही एका आणि त्याच्या चेडवात. माझं नाव लावचा होता ना चेडवा. हं? बरा येत आहे. बिलकुल रडू नका तुम्ही. मला माहित आहे हे सगळं त्याच्या तोंडून ऐकल्यावर तुम्हाला खूप त्रास झाला असेल. पण स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? मी आहे ना. काका, तुम्ही म्हणाल तसंच झालं पाहिजे. माझा विश्वास आहे तुमच्यावर. होय, अगदी तसंच होईल. घ्या. अगं श्रीखंड वाट, पाटणकर बाई आपल्याकडे पाहुणा म्हणून आल्यात. एवढंच दे माझ्याकडे. पाटणकर बाई घ्या, जेवून घे. नाही काका, भूक नाहीये मला. हो, असं कसं चालेल? आपल्याला एवढा मोठा सामना करायचा आहे, तेव्हा उपाशी राहून कसं चालेल? काही लागलं तर सांगा, स्वतःच घर समजा. अरे हो, पाणी आणायचं राहिलं, आलोच मी. अहो, किती दिवस राहणार आहेत ह्या बाईकडे? सांगतो. काय चाललंय काय तुमचं? तू शांत हो. अतिथी देवो भव. मला काही कळत नाहीये तुमच्या मनात काय चालू आहे ते. गावचे खोत कोण? तुमचे अण्णा नाईक. तो आज पुरता. म्हणजे उद्यापासून हा नेने या गावचा खोत असेल. उद्याचा दिवस एक वेगळाच आनंद घेऊन येईल.